भावांनो, तुम्ही आपला प्रिव्ह्यू व्हिडिओ बघला असाल. तर आता प्रिव्ह्यू व्हिडिओ बघल्यानंतर आता तुम्ही कॅपकटच्या स्क्रीनवर यावा आणि पहिल्या बिटमार्कवर क्लिक करून ॲनिमेशन या ऑप्शनवर जा आणि कॉम्बोमधील झूम हा इफेक्ट अप्लाय करा आणि त्याची इंटेन्सिटी फुल करा आणि राईट करा. आणि आता पुढच्या बिटमार्कवर जा आणि थोडं झूम करून दुसऱ्या बिटमार्कवर क्लिक करा आणि ॲनिमेशन या ऑप्शनवर जा आणि इनमधला रॉक व्हर्टिकल इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. आणि त्यानंतर दुसऱ्यावर क्लिक करा आणि ॲनिमेशन जा आणि इनमधला रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. आणि त्यानंतर समोरच्या बिटमार्कवर जा आणि ॲनिमेशन जा आणि इनमधला रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. आणि त्यानंतर परत बिटमार्कवर जाऊन ॲनिमेशनवर जा आणि इनमधला रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. थोडं समोर स्क्रोल करा आणि बिटमार्कवर क्लिक करा आणि ॲनिमेशनवर जा आणि कॉम्बोमधला झूम हा इफेक्ट अप्लाय करा आणि त्याची इंटेन्सिटी फुल करा आणि राईट करा. त्यानंतर पुढे जा आणि थोडा झूम करा. बीटवर जाऊन थोडा झूम करा आणि बीटवर क्लिक करा आणि ॲनिमेशनवर ॲप्शन जा आणि कॉम्बोमधला डायनामिक शेक टू हा इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. पण बिटमार्कवर जा आणि ॲनिमेशनवर जा आणि कॉम्बोमधला डायनामिक शेक हा इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. तर आपण पुढच्या 5-6 बिटमार्कवर इफेक्ट लावले आहेत. तर डायरेक्ट समोरच्या बिटमार्कवर या आणि बिटमार्क ऑप्शनवर क्लिक करा आणि ॲनिमेशन जा आणि कॉम्बोमधला डायनामिक शेक हा इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. आणि लगेच त्याच्या समोरच्या बिटमार्कवर जा आणि बिटमार्क ऑप्शनवर क्लिक करा आणि ॲनिमेशन ऑप्शनवर जा आणि इनमधला कोलिजन हा इफेक्ट अप्लाय करा. त्याची इंटेन्सिटी फुल करून राईट करा आणि थोडं समोर जा आणि समोर गेल्यानंतर दुसऱ्या बिटमार्कवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन ऑप्शनवर जा आणि इनमधला पॅन्डिंग हा इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. त्याची इंटेन्सिटी फुल करून राईट करा. आणि त्यानंतर थोडं समोर जा आणि त्यानंतर बिटमार्कवर क्लिक करा आणि ॲनिमेशन ऑप्शनवर जा आणि केल्यानंतर इनमधला रेक्टँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करा आणि त्याची इंटेन्सिटी फुल करा आणि राईट करा. आणि त्यानंतर पुढच्या बिटमार्कवर जा आणि पुढच्या बिटमार्कवर गेल्यानंतर ॲनिमेशन ऑप्शनवर जा आणि कॉम्बोमधला झूम हा इफेक्ट अप्लाय करा आणि त्याची इंटेन्सिटी फुल करा आणि राईट करा. आणि थोडं समोर जा आणि समोर गेल्यानंतर बिटवर क्लिक करा आणि ॲनिमेशनवर जा आणि अनफोल्ड हा इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. आपल्या व्हिडिओमधील सर्व ॲनिमेशन झालेले आहेत. तर आता थोडं बॅक या आणि थोडं मागे या आणि ब्लॅक फ्लॅश हा इफेक्ट तुम्हाला दिसेल. तर त्या इफेक्ट लावण्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये जा आणि ट्रेंडिंगमध्ये जा आणि थोडं स्क्रोल करा आणि थोडं खाली जा आणि तुम्हाला इथं थोडा अजून खाली जा आणि तुम्हाला इथं हा ब्लॅक फ्लॅश टू हा इफेक्ट दिसेल. त्या तिथून ते इफेक्ट लावा आणि राईट केल्यानंतर थोडं समोर या आणि थोडं समोर या आणि समोर आल्यानंतर त्या व्हिडिओची लेंथ जी आहे ती तुमच्या व्हिडिओप्रमाणे सेट करा. थोडं समोर जा आणि दुसरा सॅच्युरेट आपण लावलेला आहे त्या इफेक्ट लावण्यासाठी पुन्हा व्हिडिओ इफेक्टवर जा आणि थोडं खाली या आणि खाली आल्यानंतर सेक इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. राईट केल्यानंतर त्या इफेक्ट क्लिक करा आणि ॲडजस्टमेंट जा आणि त्यानंतर त्याची इंटेन्सिटी आहे ना ती तुमच्या व्हिडिओप्रमाणे सेट करा. त्यानंतर पुढच्या बिटमार्कवर या आणि बिटमार्कवर आल्यानंतर बॉडी इफेक्टवर जा आणि बॉडी इफेक्टचा पहिला इफेक्ट ग्लोईंग डबल हा इफेक्ट अप्लाय करा आणि राईट करा. आणि राईट केल्यानंतर आता त्यानंतर आपला सगळा व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. तर एकदम मागे या आणि मागे आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला एक्सपोर्ट हा ऑप्शन दिसेल. त्याद्वारे तुमचा 4K किंवा 2K व्हिडिओ अप्लाय करू शकता. त्यानंतर झाल्यानंतर एक्सपोर्ट करा आणि एक्सपोर्ट केल्यानंतर सेव्ह टू